हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथे असणाऱ्या श्री ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना गेल्या 4-5 महिन्यापूर्वी अमानुष प्रकारे मारहाण करण्यात आली होती। त्याचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत होता। याची तात्काळ दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले आणि रविकिरण इंगवले यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत संबंधित संस्थेमध्ये तात्काळ धाव घेत संस्था चालकांना धारेवर धरलं। यानंतर संस्था चालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 एप्रिल 2025 रोजी सदरचा प्रकार घडला असून त्यावेळी जो रेक्टर ड्युटीवर होता त्याला या प्रकरणानंतर निलंबित केले असल्याचे त्यांच्याकडून कळाले आहे। तसेच ज्या नराधम विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीची अमानुष मारहाण संबंधित विद्यार्थ्यांना केली त्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेमधून निलंबित केल्याचे सांगितले। यावर न थांबता जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी संबंधित गुन्ह्यामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी आणि तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जोपर्यंत संबंधितांवर कठोरातील कठोर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नसल्याचे सांगितले। यावेळी संस्थेकडून लेखी स्वरूपाचे उत्तर देत नजरचुकीने शिक्षण संस्थेच्या वतीने संबंधित मारेकऱ्यांबाबत जी कारवाई राहून गेली होती त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत भविष्यामध्ये पुन्हा असे गुन्हे घडू नये याची खबरदारी घेण्याकरिता संबंधित नराधम विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यासंदर्भातील पत्र पोलीस स्टेशनला त्याचबरोबर जिल्हा प्रमुखांना देऊ केले। यावेळी संदीप दबडे, उदयसिंह शिंदे, भानुदास पाटील, काका पाटील, संतोष भोसले, श्रीकांत निकम, अमोल मोहिते, ऋषी दबडे, राजू कुंभार उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, हातकणंगले। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।